तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। काल प्रभाकर केसरी गुरसाळ्याचं मैदान झालं आणि त्या मैदानात झाला विषय असा मित्रांनो, राजा आणि हरण्या गाडी पुढे उतरली। सगळ्याला वाटलं की राजा आणि हरण्या जिंकलं। आम्ही मुलाखत पण घेतली, टाकली पण लगेच लोकांनी बघितली। त्यानंतर निकाल पुकारण्यात आला त्यावेळेस 7 नंबर दिला राजाला। 7 नंबर दिल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला की 7 नंबर कसा दिला राजाला। राजाने तर 1 नंबर केला राजानं हरण्यानं। पण विषय असा झाला मित्रांनो, ज्यावेळेस ते मैदान पहिलं थोडं म्हणजे 2 कच्च्या होत्या। पहिला कच्चा होता, त्यानंतर त्यांनी कच्चा एक वाढवला, थोडा कच्चा वाढवला म्हणजे आधीच बरं का, आधीपासूनच वाढवला कच्चा। पण गटाला सेमीला व्यवस्थित झालं, फायनलला काय झालं, पब्लिक लय आरडत होत आणि पहिल्या कच्च्या गाडी आपली। राजाला काय वाटलं की बाबा वाटलं असेल बरं का, म्हणजे राजाला काय वाटलं की झालं संपलं, म्हणजे निकाल रेषा संपली, म्हणजे एक कच्चा होता त्याच्या पुढच्या कच्च्यावर निकाल होता। पण त्या कच्च्यावर गाडी आपल्यानंतर पहिलं पण लय हुशार असते मित्रांनो। ज्यावेळेस पहिल्या कच्च्यावर गाडी आपटते त्यावेळेस त्यांना कळतं की निकाल रेषा संपली आहे, आणि त्या पहिल्या कच्च्यावर गाडी आपटल्यामुळे राजाला वाटलं की निकाल रेषा संपली आहे। त्यामुळे राजा ह्या साईडला असा निघून जायला बघितलं राजाला, आणि तिथं राजा फॉल झाला। पण अनेक लोकांना वाटलं की ह्या मैदानावर काय राजाला निकाल का दिला नाही। हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, अनेक लोक फोन करते ती, कधी काय लोकांचा फोन उचलू शकत नाही, त्यामुळे काय लोक नाराज होते ती। म्हणजे लोकांना वाटतं की बाबा काय झालं, त्यांना जाणून घ्यायचं असताना आपण फोन उचलत नाही म्हणजे बरोबर वाटत नाही। त्यामुळे आपण प्रत्येकाला फोन कंटिन्यू करतोय रिसीव्ह, परंतु कसं होतं, मी तर किती विषय फोन उचलणार, म्हणून एक व्हिडिओ बनावं। आणि त्याच मैदानात 2 नंबरला उतरलेली गाडी फाजिलराव आणि गुरु, अतिशय चांगली गाडी पळाली मित्रांनो ती पण। आणि म्हणजे जी फायनलला होती सगळ्याच गाड्या चांगल्या पळाल्या, की राजा हरण्या चांगलं पळालं मी एकटा म्हणणार नाही, सगळीच बैल चांगली पळाली। परंतु राजाचा विषय झाला की लोक म्हणाले काय झालं। अनेक लोकांना म्हटलं अन्याय बिन्याय झाला, तसं काय नाही मित्रांनो। कसं असतं, निकाल मान्यच केला पाहिजे। तो राजा थोडा पलीकडे गेला की त्याला वाटलं कच्च्यावनं, पहिल्या कच्च्यावर गाडी आपल्यानंतर त्याला कळलं, त्याला वाटलं निकाल झाला म्हणून त्या ह्या साईडला, म्हणजे एकतर गाडी निकालावर रेषावरून इकडे तर जाते किंवा इकडे तर जाते, ती इकडे गेली, त्यात फॉल झाली गाडी। त्यामुळं राजाला काल 7वा नंबर देण्यात आला। तर मित्रांनो, धन्यवाद।